सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली भगवानगडावरील नामदेव शास्त्रींची भेट। हत्येच्या संदर्भातील पुरावे दाखवत केली न्यायाची मागणी। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घातलेल्या सोन्याच्या मुकुटावरून जोरदार टीका। मुकुट पितळाचा असल्याचा बावनकुळेंचा दावा, तर यातून भाजपची मानसिकता समोर आली। नाना पटोलेंची टीका। कॉपीमुक्त बुरखा करताय, उद्या साड्यांवर देखील बंदी आणाल असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी नितेश राणे यांच्यावर केली जोरदार टीका। परीक्षांच्या काळात बुरखाबंदीची नितेश राणे यांनी केली होती मागणी। महायुतीमध्ये शिंदेंची कोंडी, भाजपनं आश्वासन न पाळल्याने मुख्यमंत्री पद न मिळाल्यानं शिंदे मनानं कोलमडले। खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक ठरवून आरोप करतायत। पंकजा मुंडे यांनी राजकारणातील टीका टिप्पणीवर व्यक्त केली खंत। समरजित घाटगेंनी कागलमधील शासकीय जमिनी बळकावल्या। मंत्री हसन मुश्रीफांचा गंभीर आरोप, तर संबंधित जमिनी ताबडतोब परत न केल्यास जन आंदोलनाचा दिला इशारा। राज ठाकरेंना चुकीची माहिती कोणी दिली? राजू पाटील यांना गावात 683 मतं आणि 144 मतांची आघाडी। शिवसेनेचे अर्जुन पाटील यांचा दावा। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याचे दर 85,000वर, जीएसटी कमी करण्याची व्यापाऱ्यांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।